नमस्कार. काही लोकांना हेल्थ रिलेटेड असे प्रॉब्लेम असतात की कुणाला सांगता येत नाही किंवा सांगायचे म्हटले तरी लाज वाटत असते. असे कोणते प्रॉब्लेम ज्या लोकांना काही प्रमाणामध्ये बघा थोड्या वेळाने लघवी येत असते किंवा शिंकले आणि खोकले तरी थोडीशी लघवी बाहेर येते. हा प्रॉब्लेम कुणाला सांगता येत नाही किंवा सांगायचं तरी कसा हा प्रश्न पडत असतो. तर टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे सोल्युशन बघणार आहोत. अशी योगासने बघणार आहोत की ती योगासने तुम्ही दररोज केली तर हा प्रॉब्लेम तुमचा हळूहळू पद्धतीने पूर्णपणे कमी होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम पहिली पोज आहे बटरफ्लाय पोज. बटरफ्लाय पोज कशी करायची आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. सर्वात प्रथम थोडीशी मागे बसते, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दोन्ही पण पाय पुढे घ्यायचे, बॅक साइड आपली स्ट्रेट ठेवायची. कोणते पण योगासन करताना बॅक साइड स्ट्रेट असणे गरजेचे आहे. त्यानंतर स्टेप बाय स्टेप बघूयात. हा पाय पूर्ण या पद्धतीने, दुसरा पाय पूर्ण या पद्धतीने, दोन्ही पण पाय पूर्णपणे या पद्धतीने ठेवणे. हात इंटरलॉक आणि पायांमध्ये टाकणे या पद्धतीने. स्लोली करायचे. जास्त गडबड नाही, गोंधळ नाही. थोडा वेळ करणे. कधी काय होत असतं बघा, काही लोकांचा पाय असा खाली जात नाही किंवा भरपूर प्रमाणामध्ये खाली जात नाही. त्यावेळेस काय करायचे, तुम्ही दररोज प्रॅक्टिस करून तुम्हाला हे होत असते. तुम्ही दररोज प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे जमेल. प्रॅक्टिसने हे जमत असते. एक दिवस करून 2 दिवस करून चालणार नाही. दररोज तुम्हाला करावे लागेल या पद्धतीने. पुन्हा या पद्धतीने पाय ठेवायचे. त्यानंतर बघूयात. तुम्ही दररोज माझ्या बरोबर करत असाल तर तुम्हाला समजेल म्हणजे व्हिडिओ बघून. इथले मसल्स ह्या योगासनाने काय होत असते बघा, इथले मसल्स पूर्ण स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि आपल्याला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम पासून आपल्याला सुटका मिळते. त्यामुळे तुम्ही करणे गरजेचे आहे. नुसतं बघून चालणार नाही. व्हिडिओ लावून माझ्यासोबत तुम्ही करू शकता या पद्धतीने. रिलॅक्स. थोडा वेळ रिलॅक्स करायचे. प्रत्येक योगासन करताना त्याचे वेगवेगळे फायदे असतात, वेगवेगळे आपल्या शरीराला बेनिफिट असतात. बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची, सरळ ठेवणे. याप्रमाणे पाय दोन्ही पण ताठ बसायचे. पूर्ण डोळे बंद करायचे. दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे. नंतर हळूच डोळे उघडायचे अँड रिलॅक्स. पूर्ण ह्या पोझिशन मध्ये बसल्यामुळे काय होतं, इथल्या मसल्स अशा ताणल्या जातात आणि हळूहळू पद्धतीने त्या स्ट्रॉंग होत असतात. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. यानंतरची एक्सरसाइज पूर्ण स्टेप बाय स्टेप बघूयात. या पद्धतीने पाय ठेवणे दोन्ही पण. पूर्ण या पद्धतीने एक्सरसाइज करणे. ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही करणे. रिलॅक्स. दोन्ही पण पाय रिलॅक्स ठेवणे. थोडा वेळ थांबणे या पोज मध्ये. पाय वरती. त्यानंतर थोडा वेळ थांबणे. अँड रिलॅक्स. ह्या एक्सरसाइज तुम्ही दररोज करायच्या. एक दिवस करून 2 दिवस करून चालणार नाही. दररोज तुम्हाला करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल.
तुम्ही दररोज एक्सरसाइज केला तेव्हा तुमचा जो लघवीचा प्रॉब्लेम आहे की अचानक लघवी बाहेर येते, हा जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू पद्धतीने कमी होईल जेव्हा तुम्ही हा दररोज एक्सरसाइज कराल. जर तुम्हाला आणखी कोणते प्रॉब्लेम असेल की ते तुम्हाला कोणाला सांगता येत नाही, कसं सांगायचं हे कळत नाही, तर घाबरू नका. कमेंट बॉक्स मध्ये मला तो प्रॉब्लेम सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचा नक्की ट्राय करेल. जर तुम्हाला अजून कोणते प्रॉब्लेम असेल की जसं गुडघेदुखी आहे किंवा दररोज कोणते व्यायाम करायचे हे माहित नाही, तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिलेली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंद राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.